नमस्कार मित्रहो, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवर ट्रॅव्हल विथ प्रमोद चोपदारवर। आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र औदुंबरला। श्री क्षेत्र औदुंबर हे सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात भिलवडी स्टेशन पासून 6 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे। इथे श्री नरसिंह सरस्वती यांनी चातुर्मास केला व इथेच आहे ब्रह्मानंद स्वामींची समाधी। श्री ब्रह्मानंद स्वामींनी इथे तप केले आणि श्री नारायणानंद स्वामींनी इथे संन्यास आणि दीक्षा घेतली व त्यांचे काही काळ इथे वास्तव्य होते। नरसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजेच भराडातला, परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली। त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही 2 पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत। कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भिलवडी आहे व पैल तीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे। सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते। ते राहण्याची, जेवण्याची व्यवस्था होऊ शकते। शिवाय गावात धर्मशाळाही आहेत। श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार समजले जातात। त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला। त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात। त्यांनी सन 1441 मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले। त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले। कृष्णेच्या पैल तीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐल तीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे। भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे। कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते। या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले। या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्री दत्त पादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे। हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे। तुझ्या जळाने मणे आमुचे तू धवळीत राही, कृतज्ञ भावे तुला वंदिता श्री कृष्णामाई, अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करून आणि शुचिरभूत होऊन दत्त दर्शनाला जावयाचे। घाटावरून सरळ पादुकांपर्यंत जाता येते। हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून 20व्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे। मित्र हो, आता आम्ही आलो आहोत श्री दत्त मंदिर औदुंबर अंकलखोपला। तर चला घेऊयात श्री दत्त माऊलींचं दर्शन। महाराज हे श्रीपाद वल्लभ 4 महिन्याच्या आश्रमामध्ये इथे ध्यानस्थ होते। श्रीपाद वल्लभ महाराज 4 महिन्यांसाठी इकडे ते मूळ पादुका आहेत इथं।
मन पादुका म्हणून औदुंबरचं पहिलं स्थान. त्याच्यानंतरचं नरसोबाची वाडी. नरसोबा नंतर गाणगापूर. नंतर गाणगापूर. 3 स्थान आहेत ना दत्ताची मेन. अनेक आहे तुमच्या दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागलो की बाजूच्या ओवऱ्यांतून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार महत्त्व आहे. अत्यंत काटेकोरपणाने आचार धर्माचे पालन करणाऱ्याला दत्त साक्षात्कार सुलभ होतो अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेव राऊळ, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ इत्यादी थोर दत्तभक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो. या ठिकाणी स्वतः नरसिंह सरस्वती 4 महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते. त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते. ही आहे कृष्णा नदी आणि कृष्णा नदीच्या काठावरच हे देवस्थान आहे औदुंबर श्री दत्त माऊलींचं. मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या औदुंबरांच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या आजोबा वडाखालच्या वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष 1826च्या सुमारास गिरणारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठ उभारून त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरुशास्त्री नावाचे एक विद्वान गृहस्थ होते. त्यांनी ब्रह्मानंदांच्या सहाय्याने हठयोग प्रतिपिका या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ज्योत्स्ना नावाची टीका लिहिली. ब्रह्मानंदांचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी भक्त भाविकांकडून वर्गणी गोळा करून औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रह्मानंद मठातच श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच दत्त संप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरुष यांनी आपल्या जीवन साधनेची पहिली पावले टाकली होती. पुढे या मठात श्री नारायणानंद तीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहत असत. औदुंबर क्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्री वल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात. ह्या अत्यंत रमणीय दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी.